तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं. नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद. आज आपण शिकणार आहोत लोकांची मनं कशी जिंकायची, लोकांची मनं जिंकण्याचं आणि त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव टाकण्याचं सोपं पण प्रभावी सूत्र. आज आपण बघतो आहोत हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकाचा सारांश, या पुस्तकाची ओळख. तर सुरुवातीला आपण बघूया हे पुस्तक आपल्याला काय शिकवतं. याच्यामधून यश किंवा डिग्री पैशाने मिळत नाही, तर नातेसंबंध आणि संवाद कौशल्याने मिळतं, याच्यावर जास्त भर दिलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकातील काही सुवर्ण नियम जे सर्वांसाठी खूप आवश्यक आहेत. भाग 1, लोकांना कसं आवडून घ्यावं. टीका, दोषारोप आणि तक्रार टाळावी लागेल. टीका टाळल्याने माणूस बदलत नाही, तर तो दूर जातो. समजून घ्या की आपण जर का टीकाच करत राहिलो तर तो माणूस टिकत नाही. शांतपणे बोला, प्रामाणिक प्रशंसा करा. ज्यावेळी प्रशंसा करण्याची वेळ येते तेव्हा प्रामाणिक प्रशंसा करणे गरजेचं आहे. खोटी स्तुती नको, पण खरी प्रशंसा ही खूप अमूल्य असते. लोकांना महत्त्वाची भावना द्या. समोरच्याच्या गरजा समजून घ्या आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुमचं म्हणणं लोक तेव्हाच ऐकतात जेव्हा त्यांचा काहीतरी फायदा त्याच्यातून त्यांना दिसतो. लोकांना आपलंसं कसं करावं यावरही या पुस्तकामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. जसे की हसून बोला. एक स्मित हास्य जर आपण केलं तर समोरच्याचं मन आपण जिंकू शकतो. ते स्मित हास्य 1000 शब्दांपेक्षाही जास्त प्रभावी असतं. लोकांची नावं लक्षात ठेवा. आपलं नाव समोरच्याच्या लक्षात आहे आणि तो आपल्याला नावाने बोलतो आहे, याच्यामध्ये प्रत्येकालाच खूप गोडवा वाटत असतो. चांगलं ऐकायला शिका. लोकांना बोलायला आवडतं, त्यामुळे तुम्ही जर चांगले ऐकणारे असाल तर त्याचा जास्त प्रभाव त्याच्यावर पडतो. ऐका, मध्ये मध्ये बोलू नका. त्यांचं संपूर्ण बोलणं नीट ऐकून घ्या. नंतर याच्यात सांगितलेलं आहे की लोकांवर प्रभाव कसा टाकावा. वाद टाळणे. वाद जर आपण जिंकला तर नक्कीच वाद टाळले जाईल, पण माणूस जर तुम्ही हरवलात तर त्याचा काय उपयोग होईल. त्यामुळे वाद टाळणे यावर सुद्धा याच्यामध्ये खूप फोकस केलेला आहे. चुका सौम्यपणे दाखवा. थेट दोष देण्याऐवजी त्याला सन्मान ठेवा आणि सन्मान ठेवून त्याला त्याची चूक निदर्शनास आणून द्या. आदेश न देता त्याला सूचना करा. म्हणजे हे करा असं म्हणण्यापेक्षा असं केलं तर कसं वाटेल या प्रकारे त्या व्यक्तीला विचारा आणि आनंदाने ते काम करून घ्या. पुढचा भाग आहे लोकांना प्रेरित कसं करावं. लोकांना महत्त्वाची भावना द्या. प्रत्येक माणूस हा महत्त्वाचा असतो हे त्याला कळू द्या. त्याला स्वतःचं महत्त्व समजू द्या. हीच खरी इच्छा प्रत्येकाची असते जी तुमच्याकडून अपेक्षित असते. आदर आणि विश्वास यालाच आपण इन्फ्लुएन्स असे म्हणतो. शेवटी निष्कर्ष हाच काढता येईल की जर लोकांना तुम्हाला जिंकायचं असेल तर त्यांच्याशी लढू नका, त्यांच्याशी भांडण करू नका, वाद करू नका. त्यांना समजून घ्या, त्यांच्या अडचणी समजून घ्या. अडचणी समजून सामंजस्यपणे चर्चा करून त्यावर पुढे काम करा. लोक तुमच्यामुळे मोठे वाटले तर ते तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील. धन्यवाद.